हाय गाइस, कसे आहात तुम्ही? मला वाटतं जवळजवळ 4 महिन्यांनी मी हा ब्लॉग टाकतेय. माझ्यासारखी मुलगी तुम्हाला जगात भेटणार नाही. बट एनिवेज ते सगळं जाऊ देत. आता आपण ब्लॉगला सुरुवात करतोय आणि येतील ब्लॉग जसे ते तसं मी तुम्हाला अपडेट करीनच. आणि भाई मलाच कसं तरी वाटतं की मी 4 महिन्यानंतर माझं मी तोंड दाखवते इकडे. बाय द वे इंस्टाग्रामवर मी ॲक्टिव्ह असतेच आणि सो सॉरी मला माफ करा, मी नाही ॲक्टिव्ह राहू शकले. बट आतापासून आपण थोडाफार तरी का होईना ब्लॉगमध्ये ॲक्टिव्ह राहणार आहोत. तर आता मी सगळी साफसफाई सुरू आहे, म्हणजे किचनमध्ये. अजून मी फ्रेश झालेली नाही आहे, मी किचनला फ्रेश करते. कारण आम्ही काल गेलो होतो मंदार ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी आणि त्याचा बेटीचा एक दिवस आमचा ठरलेलाच असतो महिन्यातून. आता ज्यांना नसेल माहिती की माझ्या भावाला काय नक्की काय नाही, तर थॅलेसिमिया मेजर आहे. तुम्ही गुगलला सर्च करा, एव्हरी मंथ ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं. तर त्यासाठी मुलुंडला जावं लागतं. तर तिकडून सगळं येणं, दिवसभर तिकडे हेक्टिक आणि नंतर मग रात्री लेट आलो, लेट जेवलो, लेट झोपलो. त्यामुळे आता लेट झाला आणि आता सगळं किचन आवरून घेते. इकडे मसाल्याचा डब्बा खूप खराब झाला, त्याच्यामुळे स्वच्छ करून घेतला आहे. त्यातली भांडी पण क्लीन करून घेतली. तर ते सुकवणार, पुसणार, त्याच्यामध्ये मसाला भरणार. सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मी आवरून घेते आणि पुन्हा भेटते तुम्हाला. कमी साहित्यामध्ये खुसखुशीत आणि क्रंची टेस्टची अळूवडी करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. पटकन आहे, इन्स्टंट आहे. जर कोणाला नसेल तर नक्की ट्राय करा. बेसनचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर खूप घ्यायची आहे. हळद घेतलेला आहे, मसाला, धणे पावडर वगैरे एक्स्ट्रा काही मसाले असतील ते सुद्धा ॲड करायचे. मीठ घ्यायचे चवीनुसार आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून, पाणी ॲड करून मिक्स करून घ्यायच्या. घट्ट अशी पेस्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर अळूवडीची पानं देठं काढून घ्यायची आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. पुसून नाही घेतली तरीही चालेल. आणि त्याच्यावर एक उलटं आणि एक सुलटं अशा प्रकारची आपल्याला पानं घ्यायची त्याच्यावर लावून, आणि उलट्या बाजूला असं प्रॉपर सगळं पेस्ट आपल्याला जी आपण केलेली आहे ती लावून घ्यायची. त्याच्यानंतर दुसरं पान सुलट ठेवायचं, म्हणजे या प्रकारे. आणि पुन्हा त्याच्यावर आपल्याला ते सगळं पीठ लावून घ्यायचं आहे. आणि भाईसाब कोथिंबीर ॲड केल्यामुळे ना काही टेस्ट लागते. तुम्ही तर नक्की ट्राय करा. कुकर घेतलेला आहे, तुम्ही कुकरऐवजी टोप घेतला तरी चालेल. कुकरमध्ये पाणी ॲड करून वरती चाळण ठेवून त्याच्यावर ऑइल लावून मस्तपैकी अख्खी अळूवडीचा पीस ठेवलेला आहे. अळूवडी मोठी असेल तर मग हाफ पीसमध्ये ठेवायचं आणि वरून झाकण ठेवायचं 10 मिनिटं. मध्ये चेक करत राहायचं आणि 10 ते 15 मिनिटात अळूवडी रेडी होते. त्याच्यानंतर ती फ्राय करून घ्यायची. त्या दिवशीच आम्ही हे चॉपर घेऊन आलो होतो आणि त्याच्यामध्ये कांदा कट करायला खूप जास्त इझी पडतं. हा आहे दोरीवाला, बट ते बेटर पडतं, म्हणजे जास्त काळ काही टिकणार नाही आहे. पण 150-200च्या आसपासच आहे. तर त्याच्यामुळे हे घेतलं. आणि एक असं वरून हे करायचं पण असतं, ते प्रेस करायचं, तर तो वाला पण होता. पण आम्ही हे वाला घेतलं आणि त्याच्यामध्ये हे प्लेट्स आहेत त्या कटिंग वगैरे असं त्याच्याने होतं. तर खूप बेटर पडतं आणि 1 मिनिटात फक्त आपला कांदा बारीक होतो, जेवढा पाहिजे तेवढा. हा थोडासा जाडसर ठेवला आहे मी. त्याच्यानंतर आता इकडे सगळं पाणी वगैरे पडलं आहे. हे मी खूप आधी घेऊन आले होते, हे घेऊन आले होते मी. आणि त्याच्यानंतर असं पाणी सगळं आहे ना पटकन साफ होतं, म्हणजे जास्त काही करायची पण गरज नाही. फक्त आता इकडे कांद्याचं वगैरे सगळं पडलं होतं, सगळा कचरा इकडे डस्टबिन बॉक्समध्ये टाकला आणि त्याच्यानंतर हे पटकन असं क्लीन करून होतं. म्हणजे कपडा घ्या, पुसा, त्याच्यामुळे हे खूप बेटर ऑप्शन आहे आणि पूर्ण किचन मग क्लीन होऊन जातो. आता ती थोडीशी भांडी आहेत, 2 परात वगैरे, ते नंतर क्लीन करते. इकडे भात पण होतं आहे आणि इकडे हे पण होतं आहे. सो माझं असं रुटीन असतं सकाळचं. मी तुमच्यासोबत रुटीन पण लवकरच शेअर करेन. पण माझं सकाळी रुटीन असतं की मला 5 वाजता उठून मम्मीसाठी टिफिन वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर तेव्हा हे भांडं मला फारच इझी पडणार आहे, जेव्हा जास्त लेट होईल तेव्हा. आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता मी पटकन करते, जवळजवळ 10 मिनिटात रेडी करते. दह्याची कढी. दह्याची रेसिपी तुम्हाला थोडक्यात सांगते. जर कोणी नवीन असेल, बिगनर असेल, त्यांना करायची इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच करा. दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हळद ॲड केली आहे थोडीशी, जेवढी आपल्याला येल्लो कढी होईल तेवढ्यापुरतं. त्याच्यानंतर इकडे कांदा पण याच्यामध्ये चॉपरमध्ये मस्त बारीक करून घेतलेला आहे. आणि इकडे कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे, मिरची घेतली आहे, कढीपत्ता थोडा सुकला आहे बट असू देत, आणि लसूण घ्यायची. चेचून घेतली तरी चालेल आणि अशी बारीक करून घेतली तरी चालेल. ह्या 4 पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत. आता हे सगळ्यांना आपण मिक्स करून घेऊया मस्त एकदम. 20वालं एक पॅकेट येतं, त्याच्यामध्ये 3 जण आरामात दही खाऊ शकतात. अमूलचं घेतलं आहे, ते टेस्टला जास्त खारट आंबट नसतं, त्याच्यामुळे हेच पॅकेट घेतलं आहे. छान असं फेटून घ्यायचं, त्याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नाही आहे. त्याच्यावर पाणी नाही मिक्स करायचं, म्हणजे असंच दही छान फेटलं जाईल. किंवा रवी वगैरे असं काही गोष्टी असतात तर त्याच्याने सुद्धा, आता आजकाल मशीन्स पण आल्या तर ते सुद्धा घेतलं तरी चालेल. मी डवळीनीच करते. हा आहे घरातला तेलाचा डब्बा आणि मला हा आहे ना घासायला, क्लीन करायला खूप जास्त कंटाळा येतो. कारण हा दर 15 दिवसांनी खराब होत असतो आणि आत्ता इतका क्लीन दिसतो याचं कारण मम्मी आहे. तर आम्ही काल गेलो होतो हॉस्पिटलला आणि मम्मीने सगळं क्लीन करून घेतलं आहे. आणि त्याच्यावर सगळं घट्टसर असं डाग वगैरे तेलाचे पडते, ते मला घासायला खूप इरिटेट वाटतं आणि ते लवकर निघत पण नाही. त्यासाठी गरम पाण्यात भिजत ठेवा किंवा पाण्यात भिजत ठेवा आणि त्याच्यानंतर ते क्लीन करा, म्हणजे थोडासा कंटाळवाणा आहे म्हणून. बट मम्मीने सगळं क्लीन केलं, थँक्यू मम्मी. चला आता पटकन कढी करून घेऊया.
फोडणी तर तुम्ही बघितली की काय काय ॲड केलं आणि इकडे दही आणि बेसनचं पीठ आणि पाण्याचा ग्लास रेडी ठेवायचं, कारण दही फुटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे सतत आपली पळी हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे, अजिबात साईडला जायचं नाही आहे. आणि त्याच्यानंतर हे उरलेलं पाणी वगैरे सगळं ॲड करून बेसनचं पाणी ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं ढवळत राहायचं आहे आणि नंतर मग आपली कढी रेडी आणि वरून कोथिंबीर गार्निशिंगसाठी ॲड करायची आहे. सो अशी होती आजची रेसिपी. फायनली आपलं जेवणाचं ताट रेडी आहे. अळूवड्या, कढी, दही भात आणि चटणी. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहेत दोन्ही पण रेसिपी. आणि आपण आता इकडे मसाल्याचा डब्बा मस्तपैकी ठेवलेला आहे. आता मला धणे पावडर वगैरे सगळ्या गोष्टी अजून काय काय करायचं आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड होतील. सो डन. संध्याकाळ नाही, डायरेक्ट रात्र झाली, बरोबर 9:15 झालेत आणि मी आता परत ब्लॉग स्टार्ट करते, कारण मध्ये सगळं आमचा हिसाब किताब चल रहा था बीच में, म्हणजे व्यावहारिक गोष्टी सगळ्या सुरू होत्या. काय काय आणशील? काय पाहिजे? दूध आण. आणि मम्मी काय हवं अजून? काय नको आहेत ना ब्रेड वगैरे? हो आहेत. आणि या अगरबत्ती मच्छर अगरबत्ती आण. किती आणायला पाहिजे? 4 आणतो. 4-5 पॅकेट आणायची. बस तेवढंच आहे. आणि लाईफमध्ये अशा खूप गोष्टी असतात की आपण त्या सगळ्याच मांडू शकत नाही किंवा सगळ्याच बोलू शकत नाही. प्रत्येकाला लाईफमध्ये टेन्शन असतं, काही ना काहीतरी, छोट्या मोठ्या. कोणाला शिक्षणाचं असतं, कोणाला 12th नंतर काय करायचं त्याचं टेन्शन असतं, कोणाला ग्रॅज्युएशन नंतर काय करायचं, कोणाला कोर्स केल्यानंतर मला तर जॉब कसा मिळतो त्याचं टेन्शन, कोणाला एक्सेट्रा एक्सेट्रा, कोणाला जॉबला असून सुद्धा तिकडचं टेन्शन. असं प्रत्येकाला काही ना काहीतरी टेन्शन असतंच. त्याच्यामुळे त्यातून जाता जाता सुद्धा आपण एक फेसवर स्माइल कशी ठेवायची आणि त्या सगळ्या गोष्टींना फेस कसं करायचं, हाच नेहमीचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न असतो आणि इव्हन तुमचा सुद्धा असेल. सो असंच आहे, आपल्या व्हिडिओज मार्फत मी ज्या ज्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये घडतील त्या तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला अजून माझ्याकडून कोणते कॉन्टेंट बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भाऊ पण गेला आता दुकानात, काय काय आणायचे ते बघूया, तो घेऊन येईल. आणि मी हा व्लॉग आता इथेच एंड करते, कारण आपला पहिला व्लॉग होता इतक्या महिन्यानंतरचा, म्हणजे नवीन व्लॉग. सो येस, छोटा आहे व्लॉग, पण तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. येणारे व्लॉग थोडेसे मोठे बनवण्याचा प्रयत्न करेन आणि काही ना काहीतरी वेगळ्या गोष्टी तुमच्यासोबत प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करेन. तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या सगळ्यांनी. आणि मला तर खूप छान वाटलं. ऍक्च्युली आज थोडीशी मी कामात होते, त्याच्यामुळे मला प्रॉपर व्लॉग करता आला नाही, बट पुढच्या व्लॉगपासून होणार नाहीये. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे निश्चितच. आपण नवीन एका व्लॉगमध्ये भेटू, फ्रेश व्लॉगमध्ये, कारण कालच आम्ही जसं तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की आपण हॉस्पिटलमधून आलो होतो मंदाला ब्लड वगैरे ट्रान्सफ्युजन करून. सो आज त्याची पण हेल्थ बऱ्यापैकी ओके आहे, कारण त्याला पूर्ण 1 दिवस लागतो ब्लड ट्रान्सफ्युजन झाल्यानंतर. अख्खा संपूर्ण दुसरा दिवस लागतो त्याला पूर्ण ठीक, म्हणजे एकदम फ्रेश होण्यासाठी, कारण विकनेस असतो पूर्ण बॉडीमध्ये, थोडंसं पेन वगैरे असू शकतो नॉर्मली तर ते विकनेस वगैरे लो फील करतो तो, कारण ब्लड ऑब्व्हियसली 2 बॅग्स लावलेले असतात, त्याच्यामुळे थोडासा रेस्ट पण गरजेचं आहे. तो असं हळूहळू आरामात सगळं असतं. तर त्याच्यामध्ये माझा पण बाकीची कामं होत असतात, तर त्याच्यामुळे असा आजचा हा शॉर्ट अँड सिम्पल व्लॉग होता. सो मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर ऑल. बाय. आणि मिनी ब्लॉगमध्ये आपण भेटतोच नेहमी. सो इंस्टाग्रामची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. फॉलो नसेल की तर नक्की फॉलो करा, कारण तिथे मी जरा जास्तच ऍक्टिव्ह असते. सो येस, ऑब्व्हियसली तेच असणार, आता अजून कुठे असणार. बाय.